नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिव्या महाले MPSC मंत्रा या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत राज्यशास्त्र या विषयातील एक महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे घटना निर्मितीची प्रक्रिया। तर घटना निर्मितीची प्रक्रिया या टॉपिकवर राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्यानंतर कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी अशा जवळपास सर्व प्रकारच्या विविध परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। आणि ते प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात तर समितीचे कामकाज किती दिवस चालले, समितीची एकूण सत्रे किती झाली, समितीची पहिली सभा कोणत्या तारखेला घेण्यात आली होती, किंवा घटना समितीच्या अंतर्गत विविध कोणत्या समित्या होत्या, त्यामध्ये महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते, अशा प्रकारचे विविध प्रश्न ह्या टॉपिकवर विचारले जातात। तर आज आपण हा टॉपिक एक थोडक्यात फॅक्च्युअल माहितीसोबत बघणार आहोत। तर घटना निर्मिती म्हणजे भारताची घटना असावी ही संकल्पना सगळ्यात पहिले कुठून आली तर 1934 साली मानवेंद्रनाथ रॉय, जे भारतातील साम्यवादी चळवळीचे एक अग्रणी नेते होते, तर त्यांनी सगळ्यात पहिले ही मागणी प्रत्यक्षपणे केली की भारताची स्वतंत्र घटना असावी। त्यानंतर 1938 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जवाहरलाल नेहरूंनी अशी मागणी केली की भारताची घटना एक प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या सदस्यांथ्रू ही घटना बाह्य हस्तक्षेपाशिवाय बनली गेली पाहिजे। त्यानंतर ही मागणी मग 1940 साली जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं त्या काळामध्ये लॉर्ड लिनलिथगो हे आपले व्हाईसरॉय होते, ते त्यांनी ऑगस्ट ऑफरद्वारे असं जाहीर केलं की भारताची राज्यघटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार केलेली असेल। त्यानंतर 1942 साली क्रिप्स योजना आली, तर क्रिप्स योजनेने असं मान्य केलं की भारताची ही घटना ही पूर्णतः भारतीयांनीच बनवलेली असेल। मग फायनली 1946 साली आलं कॅबिनेट मिशन, किंवा त्यालाच त्रिमंत्री योजना असे म्हणतात। त्रिमंत्री योजना का म्हणतात तर त्यामध्ये 3 सदस्य होते, ते कोणते कोणते तर लॉर्ड पेथिक लॉरेन्स, त्यानंतर AV अलेक्झांडर आणि सर स्टॅफर्ड क्रिप्स। तर ही योजना भारतामध्ये 24 मार्च 1946 रोजी आली आणि त्यांची जी योजना होती तर ती योजना 16 मे 1946 रोजी त्यांनी प्रसिद्ध केली। तर ह्या योजनेमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, भारताची फाळणी न होता एकच संविधान सभा ही बनवली जाईल। तर त्या अगोदर मुस्लिम लीगने काय मागणी केली होती की आम्हाला 2 संविधान सभा हव्यात, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वेगळी असेल आणि मुस्लिम लीगची वेगळी असेल। परंतु त्रिमंत्री योजनेने किंवा कॅबिनेट मिशनने ही संकल्पना मान्य केली नाही। त्यांनी असं सांगितलं की एकच संविधान सभा असेल आणि त्या संविधान सभेमध्येच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनाही सदस्यत्व दिलं जाईल। तर मग त्यांनी जी संकल्पना किंवा त्यांनी जे मान्य केलं तर एकूण संरचनेमध्ये एकूण 389 सदस्य असतील, म्हणजे किती 389 सदस्य असतील। आणि मग त्या अंतर्गत 296 सदस्य हे ब्रिटिश भारतात, म्हणजे भारताचा जो प्रांत जो ब्रिटिशांकडे होता तर त्यातले 296 सदस्य असतील आणि 93 हे संस्थानिकांचे असतील, संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील। तर मग 296चं बायफर्गेशन असं होतं की 292 मधले हे गव्हर्नर असलेले 11 प्रांत जे होते तर त्यातले 292 सदस्य असतील आणि 4 सदस्य हे जे मुख्य आयुक्त प्रांत होते। आता मुख्य आयुक्त असलेले 4 प्रांत कोणते होते तर दिल्ली, बलुचिस्तान, अजमेर, मारवाड आणि कुर्ग। तर असे हे 292 गव्हर्नर असलेले आणि 4 हे मुख्य आयुक्त असलेले, तर असे एकूण हे 296 झाले आणि राहिले मग 93 जे संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील। तर अशा प्रकारे त्यांनी एकूण म्हणजे 389 सदस्यांचं त्यांनी बायफर्गेशन केलं। मग आता या 296 ज्या जागा होत्या, आता संस्थानिकांचे प्रतिनिधी हे त्यांनी ते नॉमिनेट केलेले असणार होते, त्यामुळे त्यासाठी निवडणुका झाल्या नाहीत। परंतु 296 ज्या जागा होत्या तर त्यासाठी जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये साधारण निवडणुका झाल्या आणि मग त्यापैकी 208 जागा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला, तर 73 जागांवर मग मुस्लिम लीगला विजय प्राप्त झाला। मग संस्थानिकांनी मात्र ह्याच्यामध्ये सहभाग नाही घेतला, त्यामुळे 93 ज्या जागा होत्या संस्थानिकांसाठीच्या तर त्या रिक्तच राहिल्या। अशा प्रकारे हे संरचना होती ही घटना समितीची। मग त्यानंतर समिती स्थापन झाली, मग समितीचं कामकाज कशा प्रकारे झालं
तर मग समितीची पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946 रोजी. आता ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की म्हणजे समितीची पहिली बैठक कोणत्या तारखेला झाली वगैरे. तर ती झाली होती 9 डिसेंबर 1946 रोजी. आणि मुस्लिम लीगने मात्र ह्या समितीवर बहिष्कार टाकला होता. मुस्लिम लीग ह्याला हजर झाले नाही. त्यामुळे मग ह्याला त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पहिली सभा झाली होती त्या दिवशी 211 सदस्य हे हजर होते. मग आता ह्या समितीचं अध्यक्ष वगैरे म्हणजे ते कसं नेमायचं, तर मग फ्रान्समध्ये जी पद्धत होती की आपल्या ह्याच्यामधील सर्वात ज्येष्ठ सदस्य, ही फ्रान्सची पद्धत आपण अवलंबली आणि सर्व वयाने सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मग त्यानंतर 11 डिसेंबर रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष म्हणून तर HC मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर BN राव यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता ह्या ठरावातून घटनेच्या संरचनेचे आपल्याला तत्त्वज्ञान आणि मूलगामी विचार व्यक्त होतात किंवा ते आपल्याला दिसून येतात की घटना कोणत्या तत्वांवर उभी आहे किंवा आपल्या घटनेचा मूलभूत विचार काय आहे, आपल्या घटनेचं मूलभूत संरचना कशी आहे, तर हे आपल्याला उद्दिष्टांच्या ठरावावरून दिसून येते. तर 13 डिसेंबर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा आला आहे की उद्दिष्टांचा ठराव कोणत्या तारखेला मांडला गेला किंवा तो कोणाद्वारे मांडला गेला आणि तो कोणत्या तारखेला संमत झाला. तर ह्या 2 तारखाही फार महत्त्वाच्या आहेत. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी तो मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी तो संमत झाला. तर ह्या 2 तारखा महत्त्वाच्या आहेत, त्या कृपया लक्षात ठेवाव्यात. तर 22 जानेवारी 1947 रोजी हा ठराव संमत झाला आणि घटना निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला या उद्दिष्टांच्या ठरावाचा एक प्रभाव दिसून येतो. ठरावाची आणि या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजेच काय आहे, तर आपल्या घटनेचा सरनामा, आपल्या घटनेची प्रस्तावना हे ह्या उद्दिष्टांच्या ठरावाचंच एक स्वरूप आपल्याला तिथे दिसून येतं. मग आता जेव्हा जुलै-ऑगस्ट 1946ला निवडणुका झाल्या तेव्हा संस्थानिक सहभागी झाले होते का, तर नव्हते. त्यांनी बहिष्कार टाकला होता. परंतु ऑगस्ट 47 पासून काही प्रमाणात संस्थानिक पुन्हा आपल्या घटना समितीमध्ये सहभाग घेऊ लागले. तर पहिल्यांदा 6 संस्थानिकांनी सहभाग नोंदवला. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी घटना समितीमध्ये पाठवले. तर ते 6 संस्थानिक कोणते होते, ते 6 संस्थानं कोणती होती, तर ते होते बडोदा, रेवा, जयपूर, उदयपूर, बिकानेर आणि पतियाला. अशा 6 संस्थानिकांनी पहिल्यांदा एप्रिल 47मध्ये आपले प्रतिनिधी घटना समितीवर पाठवले. त्यानंतर 3 जून 1947ची योजना म्हणजे कोणती योजना, तर माउंटबॅटन योजना. तीच योजना कोणती, ज्यांनी आपली भारताची फाळणीची संकल्पना मांडली किंवा फाळणी मान्य झाली आपल्या भारताची. त्यांनी सांगितलं की भारताची फाळणी कशा प्रकारे केली जाईल, तर ती योजना होती माउंटबॅटन योजना. तिलाच 3 जूनची योजना असंही म्हणतात, तिलाच माउंटबॅटन योजना असंही म्हणतात. तर ह्या योजनेमध्ये जेव्हा भारताची फाळणीची कल्पना आली आणि नंतर अनेक संस्थानिकांचे प्रतिनिधी आणि भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगचे सदस्य पण मग घटना समितीमध्ये सहभागी झाले. मग आता भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 त्यामध्ये घटना समितीमध्ये काही बदल झाले. तर ते बदल कसे झाले, तर पहिला होता की समितीला पूर्ण सार्वभौमत्वाचा दर्जा दिला गेला. त्यानंतर समिती ही कायदेमंडळ म्हणूनही कार्य करू लागली. मग भारताची पहिली संसद बनणे हे समिती होती. पहिली संसद जी बनली ती ही समिती होती. तर मग ह्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणजे जेव्हा घटनेचं कामकाज चालायचं तेव्हा अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. परंतु ही समिती जेव्हा कायदेमंडळ म्हणून कार्य करायची तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते, ते GV मावळणकर हे होते. मग ही समिती विधिमंडळ म्हणून म्हणजे GV मावळणकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा केव्हा भरली, तर 17 नोव्हेंबर 1947 रोजी. मग आता अजून कोणता बदल झाला त्या कायद्याने, तर पाकिस्तानचा भाग असलेल्या प्रदेशातील मुस्लिम लीगचे जे सदस्य होते ते घटना समितीतून बाहेर पडले. मग अगोदर काय होतं,
जी पहिली म्हणजे 389 सदस्य होते, तर तेव्हा कसं होतं की त्यामध्ये ब्रिटिश भारतातील, मग त्यामध्ये मुस्लिम लीगही येत होतं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेही सदस्य त्यामध्ये आलेच होते. परंतु आता पाकिस्तानचा भाग वेगळा झाल्यामुळे मुस्लिम लीगचे सदस्य घटना समितीतून बाहेर पडले. मग आता 389 सदस्यावरून ही संख्या आली 299 म्हणजे 299वर. मग आता या 299चं बायफर्गेशन कसं झालं, तर ब्रिटिश प्रांतातील सदस्य मग आता झाले 229. ज्या अगोदर होते 296, ते आता झाले 229. आणि मग 93 जे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, तर ते आता झाले 70. अशा प्रकारे मग 299चं बायफर्गेशन झालं की 229 हे ब्रिटिश प्रांताचे आणि 70 हे संस्थानिकांचे प्रतिनिधी. आता घटना ह्या समितीने केलेले विविध कार्य जर आपण पाहिले तर ते असे आहेत की 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रीय ध्वजाला स्वीकृती दिली आपल्या. आणि मग तोच राष्ट्रीय ध्वज आपला पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 रोजी, ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं, तर त्या दिवशी तो फडकवण्यात आला. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी आपलं राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांना स्वीकृती देण्यात आली. आणि 24 जानेवारी 1950 याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर असे विविध कार्य या घटना समितीकडून पार पाडले गेले. तर मग आता घटना समितीचा कार्यकाळ काय होता, तर घटना समितीने साधारण 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस कार्य केले. आता ह्या त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये त्यांची एकूण 11 सत्र पार पडली घटना समितीची. आणि घटनाकारांनी जगातील विविध 60 देशांचा अभ्यास करून त्या घटनांमधून विशिष्ट विविध त्यांनी वैशिष्ट्ये घेऊन आपली घटना साकारण्याचं त्यांनी एक खूप महान कार्य केलेलं आहे. आणि 24 जानेवारी 1950 रोजी आपल्या घटनेचं शेवटचं सत्र पार पडलं घटना समितीचं. मग आता अजून जर आपल्याला पाहायचं झालं तर घटना समितीच्या अंतर्गत असणाऱ्या विविध समित्या कोणत्या होत्या, तर त्याच्यामध्ये 8 या मुख्य समित्या होत्या आणि इतर ह्या दुय्यम समित्या होत्या. तर आता महत्त्वाच्या समित्या पाहायचं झालं तर संघराज्यीय अधिकार समिती, त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. त्यानंतर संघराज्यीय राज्यघटना समिती, त्याचेही अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. प्रांतिक राज्यघटना समिती, त्याचे अध्यक्ष होते सरदार पटेल. त्यानंतर मसुदा समिती, ज्यावर प्रश्न येतो, मसुदा समितीवर प्रश्न येतो, मसुदा समितीचे सदस्य किती होते किंवा मसुदा समितीची स्थापना कोणत्या तारखेला झाली ती तारीख विचारली जाते. मसुदा समितीचे अजून नावं आहेत ते म्हणजे प्रारूप समिती, तिलाच ड्राफ्टिंग समिती असेही म्हणतात. त्यामुळे हे त्याचे दुसरे हे नावंसुद्धा लक्षात ठेवा, कारण प्रत्येक वेळेस मसुदा समिती असा उल्लेख नसतो, काही वेळेस प्रारूप समिती असा उल्लेख असतो, काही वेळेस ड्राफ्टिंग कमिटी असा उल्लेख असतो. त्यामुळे त्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. एकाच समितीचे हे नावं आहेत. तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर. त्यानंतर मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती, तर त्याचेही अध्यक्ष कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल. आता या समितीच्या काही उपसमित्या होत्या, त्या म्हणजे मूलभूत अधिकार समिती, तर त्याचे अध्यक्ष होते JB कृपलानी. त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती, त्याचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. अशा प्रकारे त्यानंतर कामकाज प्रक्रिया किंवा नियम समिती, नियम समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे की नियम समितीचे अध्यक्ष कोण होते. त्यानंतर संस्थाने समिती म्हणजे संस्थानांबरोबर वाटाघाटी करण्यासाठी जी समिती नेमली गेलेली होती, तर त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आणि एक परत महत्त्वाची होती ती म्हणजे सुकाणू समिती, तर सुकाणू समितीचेही अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंतर इतर काही दुय्यम समित्या होत्या, त्यातल्या आपण काही 1-2 समित्या बघूयात. तर त्यातली एक होती गृह समिती, तर गृह समितीचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. त्यानंतर राष्ट्रध्वजासंबंधी त्यांनी एक हंगामी समिती नेमली होती, तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आपण पाहूयात एकदा मसुदा समिती. तर मसुदा समिती
जर पाहिलं तर त्याची स्थापना कोणत्या तारखेला झाली होती, तर 29 ऑगस्ट 1947 रोजी. या समितीचे अध्यक्ष कोण होते, मगाशीच सांगितलं मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर ह्या समितीमध्ये सदस्य किती होते, तर 6, म्हणजे 1+6 असं ह्या समितीची रचना होती. तर आता त्याचे सदस्य कोण होते वेगवेगळे, तर एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के.एम. मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला, नंतर एन माधवराव आणि टी कृष्णमाचारी. हे असे त्याचे विविध 6 सदस्य होते. त्यानंतर विविध समित्यांनी दिलेले प्रस्ताव विचारात घेऊन किंवा त्यांचा अभ्यास करून मसुदा समितीने आपल्या भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 रोजी प्रसिद्ध केला होता. नंतर दुसरा मसुदा त्यांनी ऑक्टोबर 1948 रोजी प्रसिद्ध केला. मग त्यांनी एकूण 141 दिवस कामकाज केलं. कोणी, मसुदा समितीने 141 दिवस कामकाज केलं. त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला. ही तारीखही लक्षात ठेवा, 4 नोव्हेंबर 1948 रोजी. मग 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. एकूण सदस्य किती होते समितीचे, 299 सदस्य. तर 299 पैकी 284 सदस्य हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी उपस्थित होते आणि त्यांनी राज्यघटनेचा मसुद्याचा ठराव संमत करून राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. किती सदस्यांनी, 284 सदस्यांनी. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली घटना स्वीकारली. आणि मग त्या दिवशी आपण जी घटना स्वीकृत केली होती, तर त्यावेळेस त्या राज्यघटनेमध्ये एक सरनामा होता, 395 कलमं होती आणि 8 परिशिष्ट होती. त्यानंतर समितीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जर आपण पाहायचं म्हटलं तर घटना समितीने आपली निशाणी म्हणून एका प्राण्याची निवड केली होती. तर तो प्राणी होता हत्ती. त्यांनी हत्ती म्हणून आपल्या निशाणी स्वीकारली होती. त्यानंतर घटना समितीचे सचिव कोण होते, तर HVR अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते. तर मुख्य ड्राफ्टमॅन कोण होते घटना समितीचे, तर ते होते SN मुखर्जी. अशा प्रकारे आपण आज घटना समितीबद्दल विविध महत्त्वाचे काही पॉईंट्स बघितलेले आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला तुम्ही लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.